नाशिकच्या भगूर नगर परिषदेत महायुतीत फूट। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती तर शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार। आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं। एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडात नवीन ट्रेंड। नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका। सन्मानाने युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार। मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी दिला होता राजीनामा। नवीन शासन निर्णयानुसार पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबत। वॉर्ड संदर्भातल्या चर्चेसंदर्भात आज मनसे नेत्यांची शिवतीर्थावर बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं करणार उद्घाटन, तसेच भाजपाच्या कार्यालयाचं करणार उद्घाटन। बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम। मुख्यमंत्री कोण होणार याबाबत एनडीएमध्ये चर्चा सुरूच। खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची करणार पाहणी। 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुळे NHAI अधिकाऱ्यांसोबत करणार पाहणी। मुंबईत 4 ठिकाणी कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, मात्र गेल्या 15 दिवसात एकही संस्था पुढे न आल्याने कबूतरखाने सुरू करण्यात अडथळा। नवी मुंबईत ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमान झेपावणार। ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तिकीट बुकिंगसाठी विचारणा। प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाईटची निवड करता येणार। मुंबईत कचरा संकलनात 3000 कोटींचा घोटाळा। कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप। धोकादायक गाड्यांमधून प्रवास करावा लागत असल्याने जीव कर्मचाऱ्यांचा धोक्यात। अधिकारी अद्याप गप्प का? लोकशाही मराठीचा सवाल। व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम आयोजित राज्य शिखर अधिवेशनात लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।